तर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी बघा, लाडक्या बहिणींना जे 3,000 रुपये दिवाळी बोनसचे 3,000 रुपये भेटणार होते ते भेटायला सुरुवात झालेले आहे. पण अशा लाखो बहिणी आहेत, लाखो महिला आहेत ज्यांना लाडक्या बहिणी योजनेचे दिवाळीचे तर पैसे जाऊ दे, त्यांना अजून पहिलाच हप्ता आला नाही. तर त्यांच्याकडून अशी काय चुकी झाली ज्याच्यामुळे त्यांना लाडक्या बहिणी योजनेचा एकही हप्ता आलेला नाही, ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, अशा लाखो महिला आहेत ज्या महिलांना अजून लाडक्या बहिणी योजनेचा एकही हप्ता आला नाही, म्हणजे पहिला हप्ता आलेलाच नाहीये त्यांना. ज्यांनी फॉर्म भरून 2-3 महिने झाले पण त्यांना अजून एकही हप्ता आला नाही. तर त्यांच्याकडून काय चूक झाली, म्हणजे ते फॉर्म योग्यरित्या भरला गेला नाही का आणखी काय चुकी झाली ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. तर बघा, ज्या महिलांना फॉर्म तर त्यांनी योग्यरित्या भरला पण त्यांना अजूनही 2 ते 3 महिने होऊन गेले, काय महिलांचा 1 महिना झाला त्यांना अजून पैसा आला नाही, तर त्यांची चुकी काय झाली बघा. तुम्ही फॉर्म नीट भरला, आधार कार्ड बँक लिंक होते, सगळे होते, पण तुमच्या आधार बँक सेटिंगच झाले नाही. तर तुम्ही कितीही प्रयत्न केले, किती वेळ वाट बघितली ना, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया येणार नाही. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कसे आता घर बसल्या चेक करू शकता, कसा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा, तुम्ही यातनं कसे लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेऊ शकता. बघा, आता जरी तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी तुम्हाला एकाच टप्प्यात लाडक्या बहीण योजनेचे 7,500 रुपये भेटतील. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या वेबसाईट वरती यायचं आहे. इथे आलं की तुम्हाला इथं कस्टमर हा ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर भारत आधार सीडिंग स्टेटस इनेबल याच्यावर क्लिक करायचं आहे. ओके, याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक वरती एरो दिसेल, या एरो वरती क्लिक करून तुम्हाला चेक आधार सीडिंग स्टेटस ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करा. नंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका. आधार कार्ड नंबर टाकला की हा जो कॅप्चा आहे प्रत्येकासाठी वेगळा असतो. कॅप्चा नीट टाईप करा, चुकू नका. कॅप्चा टाकताना चुकला तरी पुन्हा एकदा टाईप करा. कॅप्चा टाकला की नंतर खाली ऑप्शन दिसेल एक चेक स्टेटस. या चेक स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक केले की तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती एक ओटीपी जाईल, जे तुमचा आधार कार्डशी नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी येईल. त्या नंबरवरती आलेला ओटीपी तुम्ही इथे टाकला की ओटीपी टाकला खाली सबमिट हा ऑप्शन दिसेल, या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शन वरती क्लिक केले की तुम्हाला हा एक दुसरे पेज ओपन येईल. याच्यात जर का मॅपिंग स्टेटस 2 नंबरचा ऑप्शन बघा, मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी असेल तर अभिनंदन, तुम्हाला हप्ता लवकर भेटून जाईल. पण जर का असे नसेल तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बँकेमध्ये जायचं आणि पुन्हा एकदा बँकेला सांगायचं आहे. यांचा स्क्रीनशॉट काढून ठेवा या पेजचा, बँकेला सांगा की आमच्या आधार बँक सेटिंग स्टेटस अजून कंप्लीट झालेलं नाहीये. बँक काय करायचे ती पुढची प्रोसेस करेल. हा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हा स्क्रीनशॉट डायरेक्ट तुमच्या बँकेला दाखवा. त्यांना सांगा बँक आधार सेटिंग